नमस्कार मित्रांनो. घर घ्यायचंय पण प्रश्न एकच, रेडी पोझिशन की अंडर कन्स्ट्रक्शन? कुठलं जास्त फायदेशीर? आत्ताच राहायला जायचंय की थोडी थांबायची तयारी आहे? चला दोन्ही ऑप्शन समजून घेऊया. रेडी पोझिशन म्हणजे काय? घर आधीच तयार असतं, तुम्ही लगेच शिफ्ट होऊ शकता. स्वतः राहा किंवा भाड्याने दिलं तर लगेच इन्कम सुरू. GST लागू होत नाही, म्हणजे थेट थोडीफार आर्थिक बचत. आणि हो, प्रोजेक्ट डिलेचंही टेन्शन नाही, जे दिसतं ते मिळणारच. पण काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. रेडी पोझिशन घरांची किंमत थोडी जास्त असते. तुमच्या आवडीनुसार फ्लॅटमध्ये कस्टमायझेशनचा फारसा काही स्कोप नसतो. बरेचदा रेडी पोझिशन फ्लॅटची अवेलेबिलिटीही कमी असते. हवं ते लोकेशन किंवा हवा तो फ्लोअर मिळायची खात्री नसते आणि मिळालाच तर डिसिजन लगेच घ्यावा लागतो. चला दुसरं ऑप्शन समजून घेऊया, अंडर कन्स्ट्रक्शन. थोडी थांबायची तयारी असेल तर अंडर कन्स्ट्रक्शन अगदी फायदेशीर ठरतं. प्री लॉन्च ऑफर्समध्ये किंवा इनिशियल कन्स्ट्रक्शन स्टेजमध्ये चांगले डील्सही मिळू शकतात. स्लॅब वाईज पेमेंट करता येतं, त्यामुळे आर्थिक प्लॅनिंगही सोपं होतं. बांधकाम सुरू असताना तुम्ही हवा तो फ्लोअर, हवा तो व्ह्यू चूज करू शकता आणि फ्लॅटमध्ये कस्टमायझेशनही करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत किंमतही वाढते, त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंटही अधिक फायदेशीर ठरू शकते. पण कधी कधी प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे तुमचे फायनान्शियल प्लॅनिंगही बिघडू शकतं. इन्व्हेस्टमेंटसाठी बघत असाल तर रेंटल इन्कम लगेच सुरू होत नाही, कम्प्लिशनची वाट बघावी लागते. आणि अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट्समध्ये GSTचाही खर्च कन्सिडर करावा लागतो. मग कुठलं घ्यायचं, रेडी पोझिशन की अंडर कन्स्ट्रक्शन? लगेच राहायला जायचं असेल तर रेडी पोझिशन योग्य, आणि इन्व्हेस्टमेंट करायची वेळ आहे तर अंडर कन्स्ट्रक्शन परफेक्ट. दोन्ही पर्याय फायदेशीर आहेत, पण तुमचा निर्णय तुमच्या गरजा आणि बजेटवर अवलंबून आहे. जे काही निवडाल, बिल्डरचा रेरा रजिस्ट्रेशन तपासा, बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्डही पहा आणि तुमच्या फायनान्शियल गोल्सची जो डिसिजन जुळतोय तो नक्की करा. तुम्ही काय निवडाल, रेडी पोझिशन की अंडर कन्स्ट्रक्शन? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.